तर आज आपण इथे जवस आणि भोपळ्याच्या ज्या बिया असतात ना, त्याची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत. त्यापूर्वी आपण ह्यांच्या दोघांच्या बियांचे जे काही महत्त्व आहे ना आपल्या शरीराला, ते जाणून घेऊयात. म्हणजे मोस्ट ऑफ दी ना, जे महिलांचं आपलं आरोग्य असतं, मग ते मासिक पाळीचं आरोग्य असो किंवा PCOS किंवा मेनोपॉज जे काही आपण म्हणतो रजोनिवृत्ती, तर त्याच्यासारखेचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ना, तर त्या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला नेहमी हार्मोनल इम्बॅलेन्स असल्यामुळे आपल्याला ते प्रॉब्लेम्स येत असतात. तर ह्या बिया अक्षरशः आपले जे हार्मोन्स असतात ना, ते संतुलित राखण्याचं प्रयत्न करत असतात, जर आपण त्यांना थोडक्यात किंवा कमी प्रमाणात त्याचं जर आपण सेवन केलं तर. कारण की ह्या जास्त बिया खाल्ल्याने देखील त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीराला होत असतात. तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय, की मासिक पाळी जेव्हा आपल्याला होत असते किंवा येत असते, तेव्हा ती अनियमित होत आहे आत्ता हल्ली सध्या. तर त्या अनियमित पाळीला देखील आपण सुधारण्यासाठी किंवा अनियमित होणारी मासिक पाळी सुधारण्यासाठी, त्याच पद्धतीने ज्या रजोनिवृत्ती झालेल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये देखील हार्मोनल बॅलेन्स होत असतात, तर हार्मोनल इम्बॅलेन्स होत असतात, तर ते पूर्ण बॅलेन्स करण्यासाठी देखील ह्या बियांचं सेवन करणं अतिशय गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भोपळ्यांच्या बिया असतात. तर भोपळ्यांच्या बियामध्ये आपल्याला माहिती आहे मॅग्नेशियम असतं, लोह असतं, जस्त असतं, फायबर असतं, त्यामुळे हे पचनास हलके असतात. आणि ह्या बियांना कधीही जर आपण भाजून खाल्लो तर आपलं पोट दुखी किंवा पोट जे बिघडण्याचं काम असतं ते होत नाही, त्यामुळे शक्यतो बिया या भाजून खाव्यात. त्याच पद्धतीने ज्या लोकांना पिरियड्सच्या दरम्यान देखील भरपूर पोटदुखी होत असते किंवा अनियमित पाळी येत असते, तर त्या दरम्यान आपण काय करायचं, 1 चमचा इतकी जर ह्याची आपण चटणी घेऊन खाल्लो रोज आपल्या ताटामध्ये जेवताना, तरी आपल्याला याचे चांगले परिणाम होतात. पण आता हे खायचं कोणत्या दिवसात हे देखील खूप इम्पॉर्टंट आहे, हो की नाही. तर सगळ्यात पहिला जवस आणि भोपळ्याच्या बियांची जी चटणी असते ना, किंवा ह्या 2 ज्या बियांचं सेवन असतं ना, ते आपल्या मासिक पाळीच्या पहिल्या टप्प्यात करायचं. पहिला टप्पा जो असतो तो आपला फॉलिक्युलरचा असतो आणि दुसरा टप्पा पण असतो, पण पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय करायचं, ह्या 2 बियांचं सेवन करायचं असतं. तो असतो आपला टप्पा 1 ते 14 दिवसांचा. म्हणजे ज्या दिवशी आपली मासिक पाळी होणार त्या दिवसापासून ते पुढचे 14 दिवस आपण तो काउंट करतो ॲज ए फॉलिक्युलर टप्पा म्हणून. तर ह्याच्यामध्ये आपल्याला इस्ट्रोजन जो आपला हार्मोन असतो ना, तो स्त्रवत असतो. तर त्याला अतिशय संतुलित राखण्यासाठी ह्या 2 बियांमध्ये जे घटक असतात ना, ते इस्ट्रोजन संतुलित करण्यासाठी मदत करतात, ते बॅलेन्स करतात. त्यामुळे जी काही आपली मासिक पाळी आहे ना, ती आपली संतुलित होते किंवा सुधारते. म्हणूनच आपण ह्या बियांचं सेवन करायचं असतं. आता सध्या हल्लीकडे PCOSची पण भरपूर लक्षणं आहेत किंवा तोंडावर पुरळ वगैरे उठणे, ह्यांसारखे अनेक आजार आपल्याला आत्ता सध्या उद्भवत आहेत. तर हार्मोन संतुलित राखण्यासाठी, PCOSची जी काही लक्षणं आहेत ती कमी करण्यासाठी आपण ह्या बियांचं सेवन करणं खूप गरजेचं आहे. तर चला तर मग सगळ्यात पहिल्यांदा आता आपण याचे महत्त्व आता बघितलेले आहेत काय काय होते. तर सगळ्यात पहिला हे भोपळ्याच्या बिया आहेत आणि हा जवस आहे. जवसाचे देखील ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपण ह्याच्यामध्ये असतं, हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे, जे त्वचेसाठी अतिशय उत्कृष्ट असतं. आणि हे देखील इस्ट्रोजन निर्मितीसाठी काय होत असतं किंवा इस्ट्रोजनला बॅलेन्स करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असं बी प्रकार आहे. तर आपण ह्या दोन्ही बियांना सगळ्यात पहिला काय करूयात, तर थोडंसं हलके फुलके रोस्ट करून घेऊयात, भाजून घेऊयात. कारण की ह्या बिया जर कच्च्या अशा आपण सेवन केल्या तर त्याचे दुष्परिणाम आपल्या पोटामध्ये होतात किंवा पोट दुखू शकतं, पोटामध्ये गॅस पकडू शकतं, ते पचनास जड असतात जर आपण असे कच्चे खाल्लं तर. म्हणून आता आपण पहिल्यांदा काय करूयात, याला भाजून घेऊयात आणि मग आपण पुढची प्रोसेस काय आहे ती पाहूयात. सगळ्यात पहिला भोपळ्याच्या बिया भाजून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जवस आणि भोपळ्याच्या बिया एकत्र भाजू नयेत, कारण की थोडासा कालावधी भाजण्याचा जो असतो तो त्यांचा वेगवेगळा आहे. आपल्याला भोपळ्याच्या बिया आता हलक्या फुलक्या अशा रोस्ट करून घ्यायच्या आहेत. ह्या रोस्ट केल्यामुळे काय होतात, पचनास हलक्या होतात, त्यामुळे पोट बिघडत नाही. म्हणून कोणतीही चटणी करण्यापूर्वी जे आपण धान्य घेतो, तृणधान्य घेतो, काहीही घेतो, ते सगळ्यात पहिलं आपण काय करायचं, तर रोस्ट करून घ्यायचं. तर भोपळ्याच्या बिया देखील आपण इथे काय करून घेत आहोत, तर रोस्ट करून घेत आहोत. ते आता चांगल्या रीतीने पहिल्यांदा आपण हलके फुलके भाजून घेऊयात, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा ते मिक्सरला दळणार तेव्हा ते
चांगल्या रीतीने दळले जातील. आणि हो, आपण जेव्हा चटणी याची बनवत आहोत तर फक्त एकच मोठा चमचा, जो टेबलस्पून पोह्याचा जो आपला एवढा चमचा असतो, हा एवढा चमचा आपण चटणी रोज या चटणीचं सेवन करायचं आहे. आणि ते तुम्ही तुपाबरोबर खाऊ शकता किंवा दह्यामध्ये खाऊ शकता, किंवा आपण एखाद्या वेळेस पोहे वगैरे करतो, उपीट करतो, तर त्या गोष्टींवरती किंवा त्या नाश्त्यावरती असं आपण ह्या चटणीचा आपण उपयोग घालून करू शकतो. भोपळ्याच्या बिया ह्या पटकन भाजल्या जातात, त्यामुळे सतत हलवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आता इथे बघू शकताय, थोडंसं मंद आचेवर भाजायचे, म्हणजे चांगले आतपर्यंत भाजले जातात. तर आपण भोपळ्याच्या बिया आता सगळ्यात पहिला भाजून घेऊयात. याच्यानंतरचा जो दुसरा टप्पा आपला असतो मासिक पाळीतला, त्याच्यामध्ये देखील दोन म्हणजे तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया यांचं सेवन करायचं असतं. तर ती देखील चटणी आपण कशी करणार आहे हे आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला आपण पहिला जो पार्ट आहे तर तो आपण कसा करायचा, आणि त्या पहिल्या ज्या 1 ते 14 हे जे दिवस असतो आपला मासिक पाळीचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणती चटणी खावी किंवा कोणत्या बिया सेवन कराव्या की जेणेकरून आपलं जे इस्ट्रोजन लेवल आहे ते संतुलित राहतं, तर त्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहोत. चला आता ह्याला मी छान रीतीने भाजून घेते. हे बघा, चटचट असा आवाज येतोय, म्हणजेच ह्या भाजल्या जात आहेत. आता ह्या फुगतात चांगल्या भाजल तशा. तुम्ही क्रॅक बघू शकताय वरती. तर अशा रीतीने याला भाजायचं आहे. आता मात्र मी गॅस बंद करते आणि याला थंड करून ठेवते. आणि मग आपण लगेच घेऊयात जवसाच्या बिया भाजायला. हे भाजूनच खाव्यात, नाहीतर पोट बिघडू शकतं. अतिशय छान लागतात या बिया, चवीला देखील असतात आणि भरपूर न्यूट्रिशन्स असतात या बियांमध्ये. चला आता हे थंड करायला ठेवूयात. तर हे एका प्लेटमध्ये असं गार करायला ठेवूयात. तोपर्यंत हे जवसाच्या बिया आहेत त्या देखील आपण अशाच रीतीने छान भाजून घेऊयात. अशा भोपळ्याच्या बिया आपण भाजून अशा छान पसरून जर ठेवल्या की पटकन वाफ जी असते ती निघून जाते आणि थंड होतात पटकन आपल्या या बिया. आता आपण भाजत आहोत जवसाच्या बिया. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, जे आपल्या शरीरासाठी अतिशय उत्कृष्ट असतं. केस आणि त्वचेसाठी तर खूपच उत्कृष्ट असतात ह्या जवसाच्या बिया. त्यामुळे ह्याची चटणी तर नेहमी आपल्या जेवणामध्ये असावी. तर ती जर आपण पहिल्या आपल्या मासिक पाळीच्या 14 दिवसांमध्ये जर खाल्ली ना, तर त्याच्यामुळे आपली मासिक पाळी संतुलित राहते. त्याचे खूप चांगले उपयोग आहेत, कारण की ह्याच्यामध्ये असणारे घटक जे काही हार्मोन्स आहेत, आपले इस्ट्रोजन हार्मोन आहे, त्याला संतुलित राखण्याचं काम करत असतं. त्यामुळे पहिल्या 14 दिवसामध्ये ह्या 2 बियांची चटणी किंवा नुसता ह्या 2 बियांचं जर सेवन आपण चांगल्या रीतीने केलं ना, तर आपल्याला अनेक चांगले फायदे ह्याचे मिळू शकतात. आता हे अनुभव भरपूर चांगले आलेले आहेत मला, म्हणूनच मी हे सांगत आहे. आता ह्याला पण असंच आपण छान रीतीने भाजून घेऊयात. आता आपल्या बिया ज्या आहेत त्या अशा उडत आहेत ह्याच्यामध्ये. तर आपलं ह्या जवस आहे हे छान रीतीने भाजलं जात आहे. आता करूयात गॅस बंद, कारण की बिया आपल्या उडत आहेत, म्हणजेच हे चांगले भाजले गेलेले आहेत. ह्या अशा फुटतात देखील काय बिया. तर तुम्ही इथं बघू शकताय, छान भाजले गेलेले आहेत आपल्या बिया. अगदी आपल्याला हलके फुलके रोस्ट करायचे आहेत. तर ते आपण आता करून घेतलेले आहेत. आता आपण काय करूयात, हे थंड व्हायला ठेवूयात. तर त्याच प्लेटमध्ये मी एका साईडला हे जवसची काय करते, बिया थंड करण्यासाठी ठेवते. आता दोन्ही बिया आपल्या छान पहिल्यांदा थंड होऊ देत, ह्यातली सगळी वाफ पहिल्यांदा निघून जाऊ देत, आणि मग आपण बघूयात पुढची प्रोसेस. आपल्या बिया थंड होत आहेत तेवढ्यात आपण एकीकडे काय करूयात, 2 टेबलस्पून मी इथे जिरे घेतलेले आहेत. तर ते देखील आपण इथे थोडंसं हलकं फुलकं भाजून घेऊयात. जिऱ्यामुळे आपल्या चटणीला स्वाद अतिशय चांगला येतो. जर आपण ही तुपात आणि दह्यात जर चटणी खाणार असू, तर जिऱ्यामुळे जो दह्यामध्ये आणि तुपामध्ये जो स्वाद उतरतो ना, तो अतिशय सुंदर होतो. लहान मुलं पण आवडीनं खाऊ शकतात. त्यामुळे जिरे थोडेसं घालणार आहोत आणि थोडंसं हिंगाची पावडर आपण
चटणी करताना घालणार आहोत. आणि तिखटपणा थोडासा येण्यासाठी आपण लाल जी मिरची असते आपली ती आपण वापरणार आहोत. त्यांनी कलर आणि तिखट दोन्ही पण छान रीतीने येऊ शकतो. तर झालेले आहेत माझे जिरे देखील भाजून, हलके फुलकेच भाजायचे आहेत. आता हे देखील आपण थंड करायला ठेवूयात. ह्याच्यातच आपण मिक्स करूया. आणि हे सगळं आता आपण मिक्सरला काय करणार आहोत, कुटून घेणार आहोत, पण पूर्ण थंड झाल्यावर. तोपर्यंत मिक्सरमध्ये मी थोडंसं हिंग घालून घेते. हिंगाने आपल्या चटणीला काय असतं, एक खमंगपणा छान येतो. तर जवळजवळ 1 टीस्पून इतकं मी इथं हिंग वापरत आहे. दुसरीकडे तांबडी तिखट 1 टेबलस्पून आपण याच्यामध्ये घालत आहोत. याने कलर छान येतो चटणीला. आणि तिखट जर असेल तुमची तांबडी तिखट तर ती तिखट देखील चटणी होते. आणि नको असेल, फक्त कलर हवा असेल तर काश्मीरी लाल मिरची तुम्ही वापरू शकता. आणि आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. तर तुम्ही चवीनुसार मीठ बघू शकताय किती तुम्हाला लागते वगैरे असं. आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्ही चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालू शकता. तर मी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार. तर बिया पूर्ण थंड झालेल्या आहेत. तुम्ही आवाज पण ऐकू शकताय. असा कुरकुरीत आवाज आला पाहिजे, तो येतोय, म्हणजे छान रोस्ट झालेले आहेत. हे कच्च्या खायला देखील खूप, म्हणजे अशा रोस्ट करून पण खायला खूप छान होतं. पण चटणी देखील अफलातून लागते. असंही आपल्या पोटामध्ये रोज थोडंसं स्निग्ध पदार्थ म्हणजे तूप आणि थोडंसं दही ही गेली पाहिजे. तर त्यासाठी चटण्या वगैरे अशा आपण बनवून ठेवल्या की मग त्या चटण्यांवरती आपण दही किंवा तूप घेऊन खाऊ शकतो. म्हणजे जेणेकरून दोन्ही पोटामध्ये ते पदार्थ जाऊ शकतात असं आहे. चला आता हे आपण मिक्सरला बारीक कुटून घेऊयात. अजून एक आहे की कढीपत्ता वापरायचा की नाही ही चटणी बनवत असताना. तर आपल्याला कढीपत्ता जेव्हा आपण एखाद्या चटणीमध्ये वापरतो तेव्हा कढीपत्त्याचा स्वाद मोठा असतो किंवा जास्त असतो. त्यामुळे भोपळ्याचा किंवा जवसाचा जर स्वाद आपल्याला ओरिजिनली घ्यायचा असेल, मुळातच घ्यायचा असेल ना, तर आपण कढीपत्ता थोडासा ह्याच्यामध्ये नाही वापरला तरी चालतो. वापरला तर फक्त कढीपत्त्याचा स्वाद आपल्याला येऊ शकतो. मग हे भोपळा आणि जवसाचा स्वाद काय असतो हे माहीतच नाही होणार आपल्याला. त्यामुळे कढीपत्त्याची एक वेगळी चटणी खास बनवूनच ठेवायची घरात. एक दिवस ती खायची, एक दिवस ही खायची. तर असं जर आपण केलं तर बरोबर सगळे पौष्टिक पदार्थ जे आहेत ते आपल्या पोटामध्ये जाण्यास सोयीस्कर ठरतात. झटपट आता हे आपण कुटून घेऊयात मिक्सरला. तुम्ही पाहताय छान आपली चटणी जी आहे ती कुटून झालेली आहे, दरदरीत अशी. खूप छान चटणी लागते ही. आता ही तुम्ही तूप घालून किंवा दह्यामध्ये रोज एवढा 1 टेबलस्पून तुम्ही रोज तुमच्या जेवणात खाणं अपेक्षित आहे. चांगल्या शरीराच्या किंवा चांगल्या आरोग्याच्या लक्षणांसाठी. आता आपण ही पूर्ण चटणी आपली, आता काही काय भोपळ्याच्या बिया वगैरे अशा राहतात तर त्या दाताखाली छान लागतात, राहिल्या तर राहून द्यायच्या. आता आपण जे काही ही चटणी करतो ना ती एका काचेच्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायची. म्हणजे जेणेकरून ती खूप चांगली आणि जास्त दिवस टिकते किंवा राहते. तर इथं असं मी डबा घेतलेलाच आहे काचेचा. तर त्यात मी ही चटणी आता छान भरून ठेवते.